महाराष्ट्रीयन जेवणाची अस्सल चव म्हणजे हा अख्खा मसूर। आज भाजीला काय करायचं हा प्रश्न असेल तर ही रेसिपी आत्ताच सेव्ह करून ठेवा। गरम गरम भातासोबत तर हा अख्खा मसूर खूप भारी लागतो। त्यासाठी मी इथे 2 तास आधीच हा मसूर भिजवून ठेवला होता। तो आता चांगला भिजला गेला आहे। एका कुकर मध्ये हा भिजवलेला मसूर आता टाकायचा। नंतर त्यात पाणी आणि मीठ टाकून मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकायचं। तेल तापलं गेलं की त्यात जिरं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा। यात कांदा थोडा जास्तच वापरायचा आणि याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं। नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून परतायचं। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले करपणार नाही। आणि आता त्यात हा शिजवलेला मसूर पाण्यासोबत टाकायचा, मिक्स करायचं आणि याला चांगलं शिजू द्यायचं। याला उकळी येते तोपर्यंत आपण एका खलबत्त्यात हिरवी मिरची आणि लसूण टाकून थोडं ठेचून घेऊ। असं याला ठेचून घ्यायचं। गॅसवर दुसरीकडे पॅन ठेवून त्यात साजूक तूप टाकायचं। त्यात जिरं, हा ठेचलेला ठेचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि हा तडका आता या मसूर मध्ये टाकायचा। सोबतच थोडं मीठ आणि कोथिंबीर पण टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचं। गॅस आता बंद करायचा। तयार आहे आपला झणझणीत असा अख्खा मसूर। घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका।